आर्वी तालुक्यातील धनोडी नागपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा स्लॅब कोसळल्याच्या घटनेनंतर शिवसेनेने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। शहर प्रमुख शार्दूल वांदिले यांनी या दुर्घटनेला अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा परिणाम ठरवत दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। शाळेची इमारत धोकादायक असल्याची माहिती यापूर्वीच प्रशासनाला देण्यात आली होती, तरीही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी शालेय शिक्षण मंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पालकमंत्र्यांना निवेदन देत उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे। तसेच नवीन शाळा इमारत तातडीने मंजूर करणे, विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित पर्यायी शिक्षण व्यवस्था उपलब्ध करणे आणि जिल्ह्यातील जीर्ण शाळांची तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे। मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। आज शिवसेनेच्या वतीने आर्वी तालुक्यातील धानोडी येथे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळेत स्लॅब कोसळून अक्षरशः तिथे पीओपी कोसळून म्हणजे पूर्ण प्लास्टर पूर्ण खाली कोसळले। याचं जिल्हा परिषदच्या शाळेचं ऑडिट होणं गरजेचं होतं। जिल्हा परिषद जेव्हा शाळा सुरू होतात सर्वप्रथम त्याचं ऑडिट होतं, मग शाळा सुरू करण्यामध्ये येतं। वर्धा जिल्ह्यात कोणत्याही जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांचं ऑडिट पूर्णपणे केलेलं नसून याच्या संदर्भात आम्ही आज शिक्षणाधिकारी यांना भेटायला गेलो असता त्यांनी उडवळीचे उत्तर दिले। त्यांना बोलले की हे आमच्याकडे म्हणजे याचं ऑडिट आम्ही केलं, पण त्यांनी रिस्क म्हणजे रिस्क फॅक्टर जो आहे ते आम्ही चेक नाही केलं। तर त्यांना म्हटलं आम्ही की तुम्ही यादी द्या की कोणत्या शाळा जीर्ण झाल्या, काय झाल्या। आम्ही स्वतः शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन आम्ही त्याच्यावर कारवाई करतो, पण त्यांच्याकडे साधी यादीही मंजूर नाही। जिल्हा परिषदमध्ये नेमकं काय चालू आहे? शिक्षण अधिकारी झोपा काढतात का? जिल्हा परिषदच्या शाळा काय फक्त गरीब लेकर शिकतात म्हणून त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही का? या संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे। कारवाई न झाल्यास शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषद येथे आंदोलन करण्यात येईल। याची दक्षता जिल्हा परिषद यांनी घ्यावी। धन्यवाद। जय महाराष्ट्र।